हे गाईज, हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू माय चॅनल. महाराष्ट्रातील पवित्र 3.5 शक्तिपीठांच्या दर्शनासाठी आजपासून आपल्या प्रवासाची सुरुवात होते. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माने भरलेला हा प्रवास फक्त मंदिराचा नाही, इट्स अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स दॅट ब्रिंग्स पीस टू द माइंड. सो टुडे आय एम गोइंग टू विजिट वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल अँड डिवाइन शक्तिपीठ विच इज लोकेटेड इन द कोल्हापूर. इट्स कॉल्ड महालक्ष्मी टेम्पल, ऑल्सो नोन ॲज कोल्हापूरची अंबाबाई. तर लेट्स गो गाईज, आज आपण सुरू करूया आपल्या या नवीन प्रवासाला. हे गाईज, तुम्ही पण मुंबई किंवा पुण्याहून कोल्हापूरला येण्याचा प्लॅन करत असाल तर प्रवास एकदम इझी आहे. कारण पुणे टू कोल्हापूर आणि मुंबई टू कोल्हापूर सुद्धा तुम्ही ट्रेननी प्रवास करू शकता. तसेच बसेसही बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत. जर तुम्ही कोल्हापूर रेल्वे स्टेशनला किंवा बस स्टँडला उतरलात तर तिथून तुम्हाला बरेच शेअर ऑटो उपलब्ध आहेत, जे तुम्हाला कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात सोडतील. आणि महालक्ष्मी मंदिरात आल्यानंतर तिथून तुम्हाला जर ज्योतिबाला जायचं असेल तर तुम्ही तिथे टाउन हॉल म्हणून बस स्टँड आहे. टाउन हॉल बस स्टँड वरून ज्योतिबाला किंवा पन्हाळगडाला जायला सुद्धा तुम्हाला बस उपलब्ध असतील. तर आज आपण अनुभव घेऊया या आध्यात्मिक प्रवासाचा. महालक्ष्मी मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्यकलेचे एक उदाहरण आहे, जो चुना न वापरता काळा बेसॉल्ट दगडापासून बांधलेले असून मध्ययुगीन भारतीय दगडी हस्तकलेची अचूकता आणि टिकाऊपणा आपल्याला इथे दर्शवते. मंदिराची रचना सुव्यवस्थित असून परिसराभोवती मजबूत दगडी भिंती मध्ये मंदिर अनेक विभागांमध्ये विभागलेले आहेत, ज्यापैकी प्रत्येक विभागाचे कार्य वेगवेगळे आहे. यामध्ये मुख्य गर्भगृह, अंतराळ आणि विविध देवी देवतांना समर्पित अनेक मंडपाचा समावेश आहे. मंदिरात 5 शिखरे आहेत, जी त्रिकोणी किंवा शंकूच्या आकाराची असून त्यांना फिकट लिंबू पिवळ्या रंगाने रंगवून केशरी रंगाची बाह्यरेषा दिली आहे. यापैकी सर्वात उंच शिखर गर्भगृहाच्या वर आहे. ही शिखरे जी मूळ रचनेत नंतर जोडलेली दिसतात, ज्यामुळे आकाशाच्या पार्श्वभूमीवर मंदिराला एक विशिष्ट ओळख प्राप्त होते. मंदिराचा बाह्य भाग गुंतागुंतीच्या कोरीव कामांनी आणि शिल्पांनी सुशोभित केलेला असून त्या काळातील कारागिरीचे दर्शन घडवितो. तसेच असे मानले जाते की या 51 शक्तिपीठांपैकी या शक्तिपीठावर देवी सतीचे नेत्र पडले होते. खरं तर इथे या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू असल्यामुळे इथे जागोजागी आपल्याला असे खांब लावलेले दिसतील आणि ग्रीन कलरचे पडदे टाकलेले आपल्याला दिसतील, कारण की इथे मंदिराचं थोडं काम चालू आहे. त्यामुळे मी बऱ्यापैकी काही भाग शूट करू शकले नाही. तसेच कोल्हापूरच्या प्रसिद्ध श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या वरच्या मजल्यावर अत्यंत गुप्त आणि पवित्र असे मातृलिंग मंदिर आहे. हे मंदिर देशातील एकमेव मातृलिंग मंदिर मानले जाते. मुख्य गर्भगृहात असलेल्या अंबाबाईच्या मूर्तीच्या डोक्यावर बरोबर वरच्या मजल्यावर हे मातृलिंग स्थित आहे. मुख्य मंदिराच्या कळसाच्या बरोबर खाली हे स्थान आहे. चालुक्य राजवटीत 7व्या शतकात राजा कर्णदेव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार व विस्तार केला. तसेच या मंदिराला 4 मुख्य दिशांना 4 भव्य दरवाजे आहेत. सगळ्यात पहिले महाद्वार हा पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वार आहे. उत्तर दरवाजा म्हणजेच घाटी दरवाजा, या प्रवेशद्वाराला उत्तर दरवाजा म्हणतात आणि तो घाटी दरवाजा म्हणूनही लोकप्रिय आहे. पूर्व दरवाजा हा दरवाजा जुन्या राजवाड्याच्या आवाराकडे उघडतो. दक्षिण दरवाजा हे मंदिराचे दक्षिण दिशेचे प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मुख्य स्थान असून पुराणात या क्षेत्राचा महिमा करवीर क्षेत्र असा सांगितला गेला आहे. येथील देवीच्या उत्पत्तीची आणि स्थापनेची मुख्य पौराणिक कथा कोल्हासूर वधाशी संबंधित आहे. तर प्राचीन काळी करवीर परिसरात कोल्हासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस राहत होता. त्याच्या त्रासामुळे या परिसरातील ऋषीमुनी आणि सामान्य जनता अत्यंत त्रस्त झाली होती. राक्षसांच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वांनी आदिशक्तीची प्रार्थना केली. भक्तांच्या हाकेला धावून जात आदिशक्तीने दृष्ट संहारासाठी महालक्ष्मीचे रूप धारण केले. देवीने कोल्हासूर राक्षसासोबत घनघोर युद्ध केले आणि त्याचा वध केला. मरण्यापूर्वी कोल्हासुराने देवीकडे एक वर मागितला की माझ्या नावावरून या क्षेत्राला कोल्हापूर असे नाव मिळावे. देवीने त्याची ही इच्छा पूर्ण केली आणि कोल्हासुराचा वध केल्यावर देवी करवीर नगरीतच कोल्हापूरमध्येच कायमची स्थायिक झाली. म्हणून तिला करवीर निवासिनी असेही म्हणतात.
या मंदिरात दरवर्षी होणारा किरणोत्सव हा एक अप्रतिम खगोलशास्त्रीय चमत्कार आहे. या सोहळ्यात मावळत्या सूर्याची किरणे मंदिरात थेट प्रवेश करून देवीच्या मूर्तीवर पडतात आणि सूर्यदेवाकडून देवीची पूजा केली जाते. वर्षातून 2दा हा किरणोत्सव सोहळा घडतो, फेब्रुवारी महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यात. या अद्भुत सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक मंदिरात गर्दी करतात. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आणि कला संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. या कोल्हापूर शहराचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि वैभवशाली आणि समृद्ध आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचा इतिहास इसवी पूर्व 200 पासून ज्ञात असून तो प्रामुख्याने 3 कालखंडात विभागला जातो. आणि कोल्हापूर हे प्राचीन काळापासून देवी महालक्ष्मी अंबाबाईचे निवासस्थान आहे. या प्रदेशावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आणि यादव यांसारखी अनेक राजघराण्यांनी राज्य केले. इसवी पूर्व काळात हे शहर ब्रह्मपुरी टेकड्यांवर वसलेले होते. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूर आपल्या स्वराज्याला जोडले. मराठा साम्राज्यात वारसा हक्कावरून निर्माण झालेल्या वादाच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी 1710 मध्ये कोल्हापूर येथे स्वतंत्र मराठा गादीची स्थापना केली. 1731 मधील वारणेच्या तहानुसार कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात झाले आणि त्यानंतर 19व्या व 20व्या शतकात कोल्हापूर संस्थानावर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी राज्य केले. 1 मार्च 1949 रोजी कोल्हापूर संस्थान भारतात म्हणजेच मुंबई राज्यात विलीन झाले. 1960 मध्ये भाषावार प्रांत रचनेनंतर कोल्हापूर हे महाराष्ट्राचा भाग बनले. कोल्हापूरचे स्थापत्यशास्त्र हे त्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतिबिंब आहे, जिथे मराठा, इस्लामी आणि वसाहतवादी प्रभाव एकत्र येतात. पन्हाळा किल्ल्याच्या भक्कम लष्करी वास्तूंपासून ते भवानी मंदिराच्या गुंतागुंतीच्या नक्षीकामापर्यंत शहराचे स्थापत्यशास्त्र या प्रदेशाचे सामाजिक महत्त्व आणि धार्मिक विविधता प्रकट करते. महालक्ष्मी मंदिरासारखी तटबंदी आणि मंदिरे स्थानिक मराठा शैली आणि इस्लामी सजावटीच्या घटकांचे मिश्रण आपल्याला दर्शवतात. तर मित्रांनो, आजचा आपला कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या चरणी घालवलेला हा दिव्य प्रवास इथेच संपतो. सुमारे 7व्या शतकापासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले हे मंदिर आजही लाखो भाविकांना अध्यात्म, शांती आणि सकारात्मक ऊर्जा देत आहे. आई अंबाबाईच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले, इतिहास अनुभवता आला आणि या पवित्र भूमीची संस्कृती जवळून पाहता आली. तुम्हीही कधी कोल्हापूरला आलात तर या शक्तिपीठाला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात आपण आणखी एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणाची सफर करणार आहोत. तोपर्यंत जय अंबाबाई, जय महालक्ष्मी. धन्यवाद.